जे बायका 50 क्रॉस केले तर त्यांना वेगवेगळे हार्मोनल चेंजेस होत असतात, मेनोपॉज आपण म्हणू शकतो, आणि वजन कंटिन्यू वाढत जातं. त्या स्त्रियांना काय काय असं डाएटमध्ये किंवा वर्कआउटमध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे? जेव्हा आपण म्हणतो ना की मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते किंवा त्यांना हार्मोनल चेंजेस होतात, तेव्हा त्यांनी व्यायाम तर सोडलाच नाही पाहिजे. त्याचबरोबरीने मेडिटेशन केलं पाहिजे, योगासनं, मेडिटेशन, भ्रामरी, प्राणायाम केलं पाहिजे त्यांनी, त्यांचं डोकं शांत ठेवण्यासाठी. आणि एक फोकस आपला वाढतो, तर त्यांनी त्यांना दिवसभर एनर्जी राहणार आहे. ब्रीदिंग एक्सरसाइज केले पाहिजे, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, त्यांचं ब्रीदिंग सुधारल्यामुळे त्यांना चिडचिड कमी होणार आहे, स्ट्रेस लेवल कमी होणार आहे. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने त्यांना त्यांचं वजन पण कमी होणार आहे. त्याचबरोबरीने त्यांनी डाएट तोडलं नाही पाहिजे आणि ऑल्टरनेट डेज वॉकिंग केलं पाहिजे. त्या एजच्या बायकांना मी रनिंग नाही म्हणणार, पण कार्डिओ मध्ये आपण जे म्हणतो की 5 कंपोनंट्स ऑफ फिटनेस आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, एन्ड्युरन्स आहे, तुमचं फ्लेक्झिबिलिटी साठी तुम्ही वेगळे व्यायाम प्रकार करू शकता, बॉडी कॉम्पोजिशन आहे, हे जे प्रकार आहेत ते सगळेच त्यांनी इन्क्लूड केलं पाहिजे. म्हणजे 3 डेज स्ट्रेंथ ट्रेनिंग, 3 डेज कार्डिओ आणि डाएट आणि तुमचं मेडिटेशन, हे सगळं तुम्ही इन्क्लूड केलं ना, तर तुम्हाला खूप छान एनर्जी लेवल राहणार आहे आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल आणि यंग दिसाल.